पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरकुडी बुद्रुक येथे भव्य श्रीराम कथा चतुर्थ दिवशी हरिभक्ती पारायण। साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी सीता स्वयंवर ही कथा उत्साही वातावरणात संपन्न। यावेळी खरकुडी, रेटवडी, निमगाव आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी ह्या सोहळ्याचा लाभ घेतला। याचा आढावा आमचे चाकण प्रतिनिधी दत्ता भक्त यांनी घेतला। आणि लहानपणीच यांना कुणाच्या तरी सानिध्यात पाठवले पाहिजे। बाळांपण झालंय, अजून बारसही झालं नाही, तरीही सुमित्रा स्वतःला धन्य मानते आहे। ऐका, कैकेयी माता, कौसल्या माता, सुमित्रा माता अतिशय परम पावनतेने या मुलांच्या स्वरूपाकडे पाहतात। गोस्वामी तुलसीदासजी धन्यवाद देत आहे, आई तुझं उदर किती भाग्यवान आहे। म्हणून ऐका, आई नतमस्तक होत असताना जमिनीवर जशी काठी पडते तसं पुरुषांना दंडवत करायचा असतो। साधू संतांना, माऊलीला, पांडुरंगाला नमस्काराचे दोन प्रकार आहेत। नमस्कार करताना पुरुषांनी सरळ झोपायचं, काठीसारखं पडायचं, पण स्त्रियांनी मात्र आपलं उदर जमिनीला लागू द्यायचं नाही, गुडघे टेकून नमस्कार करायचा। काही काही स्त्रिया लोकांना घेतात ना, भगवंताला ते मान्य नाही, कारण का त्या स्त्रीच्या उदरामध्ये देव आलेला आहे, ते उदर कावळा, ते उदर पवित्र आहे। म्हणून तर गर्भधान संस्कार करतो की नाही आपल्या Yeah.